नमस्कार. मी विजय गोरख सोनगिरे. मी राहायला ठाणे येथे आहे. अष्टविनायक कलामंच अभिवाचन स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यासाठी माझ्या कथेचं नाव आहे गोष्ट छोटी डोंगरा एवढी. लेखक आहे अरविंदजी जगताप. त्यांच्या कथेतून एक छोटा भाग आहे, त्याचे नाव आहे व्हॉट्सॲप ॲपवर तेच सुविचार आणि जोक पाठवून आम्ही भारी ग्रुपला कंटाळा आला होता. जुने मित्र ग्रुपवर जमले होते. एकमेकाचे कामधंदे माहीत झाले होते. आता रोज रोज काय बोलणार? केवढा संतोष म्हणाला, आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याला 15-20 रिप्लाय आले, हो आपण काहीतरी केलं पाहिजे. खरं तर सगळे ऑफिसात कामाला होते, कामधंदे करत होते. आहे ते कामं करायचे सोडून व्हॉट्सॲपवर गप्पा मारत होते. आहे ते काम आधी केलं पाहिजे का नाही, पण ते सोडून त्यांना वाटत होतं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांच्यात ठरलं की आपण जुन्या मित्रांनी एकदा भेटलं पाहिजे. मग कुठं भेटायचं याच्यावर 2-3 दिवस चर्चा झाली. शहरात आपण नेहमीच भेटतो, कुठंतरी जंगलात शेतात भेटू असं ठरलं. खायचं प्यायचं काय? मग प्रत्येकाने आपली बाटली सांगितली. आधी कुणीच स्पष्ट बोलत नव्हतं, पण एकाने बिंदास आपला ब्रँड सांगितला. हळूहळू भीड चेपली. 40 जणांच्या ग्रुपमध्ये 36 जण पिणारे निघाले. 36पैकी 35 लोकांनी सांगितलं तर मी नेहमी घेत नाही, कधी कधी घेतो. एकच प्रामाणिक होता. तो म्हणाला, आपल्याला दारूशिवाय जमतच नाही. असो. खायचं प्यायचं ठरलं. 2-3 गाणे म्हणणारे होते, ज्याच्यामुळे मनोरंजनाचा प्रश्न मिटला. आधी चर्चा चालू होती की बायकांना पण घेऊन जाऊ सोबत, पण 40पैकी 38 लोक नको म्हणाले. मग बायकांचा विषय बाद झाला. पण आता गावात जाऊन नुसते दारू प्यायची का? जेवण करायचं का? अशा वेळी लोकांना आपण अजून काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. मग अचानक त्यांना आठवलं की आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती आहे, झाडं कमी होत चाललेत. आपण तिथे जाऊन वृक्षारोपण करूया. सगळ्यांना आयडिया आवडली. प्रत्येकाने झाडं लावायची, पण आपण एवढी मोठमोठी माणसं, आपण एक एक झाड लावणं शोभत नाही. आणि एक झाड लावलं तर सोशल मीडियावर टाकायला बरं वाटणार नाही. मग सगळ्यांनी ठरवलं की प्रत्येकाने 100 झाडं लावायची. हौसदानगी. हळूहळू 4 दिवस या विषयावर व्हॉट्सअपवर चर्चा चालू राहिली. मग झाड लावायचं तर खड्डा करावा लागणार. प्रत्येकाने 100 खड्डे करायचे म्हणजे खायचं काम नाही. मग 50 झाडं लावू असा विचार आला. त्यात पण एक डोकं जागेवर असलेला म्हणाला, 10 झाडे लावणे एवढ्या लांब न्यायचे म्हणजे गंमत नाही. 10 खड्डे करायचे म्हणजे सुद्धा चेष्टा नाही. आधी कुणाला खड्डे खोदायचं काम देऊया का, असा पण विचार आला. पण नको ते भानगड असं ठरलं. पुन्हा एकदा असं ठरलं की आपण 2-2 झाडं लावूया. 2 झाडं लावायची ठरली. कुणी कोणती झाडं लावायची हा विषय सुरू झाला. समीर तर पहिल्यापासून निगेटिव्ह. आपण झाडं लावली आणि ते जनावरांनी खाऊन टाकले तर मग झाडाला कुंपण करूया असा विचार आला. एक हौशी तारेचं कुंपण केलं तर किती खर्च येईल हे विचारून आला. बजेट थोडं वाढत होतं. दारूचे 25,000 झाले होते. त्यात कुंपण करायचं तर 50,000च्या आसपास खर्च चालला होता. शेवटी एकच झाड लावायचं ठरलं, तरी खर्च आटोक्यात येत नव्हता. त्यात एक न पिणारा म्हणाला, आपण दारू टाळूया. कुणाला काहीच बोलता येईना. 2 दिवसात प्रत्येक जण घरातलं ऑफिसमधलं काम आहे असं सांगून मला यायला जमणार नाही म्हणू लागला. 40पैकी फक्त 8 जण जायला तयार होते. मग 2-3 पुढाकार घेऊन कुंपणी झाडाच्या स्वातंत्र्यावर बंधन आहे आणि कुंपणामुळे झाड तुरुंगात असल्यासारखं वाटतं वगैरे वगैरे तात्विक बोलू लागले. कुंपण लावणं चुकीचं आहे यावर सगळ्यांचं एकमत झालं. आता पुन्हा 40पैकी 35 लोक यायला तयार झाले. अचानक त्यांच्या घरचे आणि ऑफिसमधले प्रॉब्लेम सुटले. पुन्हा जेवायच्या मेनूवर चर्चा सुरू झाली. 40पैकी 4 जण शाकाहारी होते. एसटीमध्ये उलटी करणाऱ्या प्रवाशांकडे बघावं तसं तुच्छतेने बाकीचे त्यांच्या मेसेजकडे बघत होते. 1 बोकड पुरेल का? 2 बोकड लागतील. या गोष्टीवर एक दिवस चर्चा झाली. त्यात मधून कुणी कोणती झाडं लावायची वगैरे मेसेज पण टाकत होते. पण बोकडांची संख्या ठरत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर कुणाला लक्ष द्यायला वेळ नव्हता. शेवटी 1 बोकड आणि 2 कोंबड्यांची निवड झाली. भाकरी पाहिजेच म्हणून सगळे अडून बसले. शाकाहारी लोकांवर खूप विनोद करून शेवटी पिठले आणि वांगे असा मेनू ठरला. आता पुन्हा झाडावर चर्चा सुरू झाली.
खूप लोक तुळस लावायचं ठरवून होते, पण आंबे लावले तर लोकांना फायदा होईल असा विचार आला. छोटी छोटी रोपं शेळ्या खाऊन टाकतील ही भीती समीरने व्यक्त केलीच. समीरने तसे खूप प्रश्न विचारले. यावर्षी पाऊसच पडला नाही तर? झाडं वाळून जाणार नाहीत का? माड रानावर झाडाला पाणी कसं मिळणार? बाकी लोक त्याच्या प्रश्नांना वैतागले होते. सगळ्यांनी ठरवलं होतं, एक तरी झाड लावूया, आपल्या पुढच्या पिढीला कामी येतील. पण समीरचं म्हणणं होतं की आपले पोरं कुठे या देशात राहणार, पण लोकांच्या मुलांना का होईना फायदा होईल म्हणून झाडं लावायची ठरलं. 40पैकी शेवटी 22 लोक माळा रानावर पोचले. त्यातल्या 4-5 लोकांनी आंब्याच्या कोयी आणल्या. त्यांचं मत होतं की कोय लावलेली जास्त चांगली, ती माती चांगली रुजते. बाकीच्या लोकांनी आणलेलं झाड 2-3 फुटांची होती. गाडीत बसावं म्हणून मुद्दाम छोटंसं रोप घेतलं. झाड मोजून तेवढे खड्डे केले गेले. मंडळींनी एवढं काम अगदी केलं नव्हतं. लगेच श्रम परिहार गरजेचा होता. सगळेच बसले. एकीकडे 17-18 रोपं आणि एकीकडे 22 मित्र. गप्पा-टप्पा सुरू झाल्या. छोटी छोटी रोपं हवेची झुळूक आल्याने सळसळत होती. मंडळी उत्साहाने सळसळत होती. पहिल्यापेक्षी गंमत होती. अमेरिकेची परिस्थिती कशी वाईट आहे, भारतात काय चालू आहे असे विषय आणि दारू हळूहळू अच्छे दिन या विषयावर चर्चा सुरू झाली. 2 गट पडले. एका गटाचं असं म्हणणं होते की देश बदलला आहे, आता चांगले दिवस सुरू झालेत. दुसऱ्या गटाचे म्हणणे होते की देश सध्या खूप वाईट परिस्थितीत आहे. खरं तर 3-4 पेग झाल्याने लोकांची परिस्थिती वाईट होती. नीट उभं राहणं शक्य नव्हतं. तेवढ्यात संतोष मळमळ होते म्हणून रोपट ठेवले त्या दिशेने गेला. बाकीचे हसू लागले. पंकज म्हणाला, 3 पेग दारू पचत नाही आणि काय चांगले दिवस आले म्हणतो. संतोषला राग आला. तो तावातावाने आला आणि समोर असलेले फुटाणे उचलून पंकजच्या अंगावर फेकले. मग पंकजने दारूचा ग्लासच ओतला संतोषच्या अंगावर. भांडण वाढलं. संतोषने पंकजच्या थोबाडीत ठेवून दिले. आता मात्र सगळे कसेबसे धडपडत उठले. कुणी मारामारी सोडू लागला, कुणी मारामारीत भाग घेऊ लागला. समोर दिसेल ते ग्लास, ताट फेकले गेले, फोडले गेले. मग माळ रानावर फक्त हाती आली ती झाडं. हातात येईल ते झाडं घेऊन एकमेकांना मारू लागले. थोड्याच वेळात सगळीकडे पानच पानं झाले. एकमेकांना मारून मंडळी थकली. आतापर्यंत एका झाडे बसलेली मंडळी आता भांडण झाल्यामुळे वेगळं झाड शोधत होती. एक गट माड रानावर दुसरं झाड शोधत होता, पण दूर दूर काही दिसत नव्हतं. आराम गरजेचा होता. शेवटी नाईलाजाने मंडळी एकाच झाडाखाली विसाव्याला पडली. अस्ताव्यस्त आणि दुसरीकडे खड्डे आणि प्लास्टिकमधून उपटून निघालेली रोपं. मंडळी परत आली. आता खड्डे उरले होते आणि बाटल्या. चर्चा आणि वाद फक्त कचरा वाढवतात, त्यातून उगवत काहीच नाही. धन्यवाद.